बघा, जर गाडीने स्वतःची गती 5 किलोमीटर प्रति तासने वाढवली, जर गाडीने स्वतःची गती 5 किलोमीटर प्रति तासने वाढवली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता तर त्या गाडीचा सुरुवातीचा वेग किती सर? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. शक्य झालं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल. लेकरांनो, माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या घटकावर गणित विचारतात त्या प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो गणित आहेत. तुम्ही माझ्या नुसत्या प्लेलिस्ट जरी अभ्यासल्या तरी असे अनुभव आहेत की सर मी तुमच्या प्लेलिस्ट पाहून पोलीस झालो, सरळ सेवा क्वालिफाय झालो. लक्ष द्या, चॅनलवरचा प्लेलिस्ट पहा आणि यश आपलंसं करा. कुठलाही प्रश्न असो लेकरांनो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवायचा कसा? गाडीने स्वतःची गती 5 किलोमीटर प्रति तासने वाढवली तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागतो. हे मांडायचं कसं? लक्ष द्या. एकूण अंतर आहे लेकरांनो 210. आता या गाडीचा मूळ वेग गोष्टी लक्षात घ्या. गाडीचा मूळ वेग x किलोमीटर आणि प्रति तास होता आहे असं आम्ही गृहीत धरायचं. गणिताची मांडणी लक्षात घ्या. जसं की स्वतःची गती 5 किलोमीटर प्रति तासने वाढवली तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता. म्हणजे 210 हे अंतर, इथं भागीला मूळ वेग, वजा स्वरूपात परत अंतर तेच आहे, आता मात्र वेग 5 किलोमीटरने वाढवला. इथं x अधिक 5 का? मूळ वेग x 5 किलोमीटर वाढवला म्हणून अधिक 5. असं केल्यामुळे काय होते की 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागतो. हे एक इकडे घ्या. ओके, हे 2 अपूर्णांक बनले. लक्ष द्या, हे 210 भागीला x म्हणजे काय आहे? 210 किलोमीटर हे अंतर आणि छेदस्थानी असलेलं x म्हणजे वेग. अंतर भागीला वेग बरोबर काय असते? वेळ. लक्षात घ्या. वेळेचे हे समीकरण 1 तास वेळ कमी लागत आहे जेव्हा वेग 5 किलोमीटर प्रति तासने वाढवला जातो. याची फक्त सोडवण करा तिरप्या गुणाकारानं. लक्ष द्या, या छेदाने या अंशाला गुणा म्हणजे 210 सोबत x अधिक 5 गुणिला स्वरूपात वजा चिन्ह. आता या x सोबत हे 210 गुणिला छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे x सोबत x अधिक 5, समोर हे 1. लक्ष द्या लेकरांनो, 210 कंसातील पदाला हे x या कंसातील पदाला गुणिला म्हणजे 210 x अधिक चिन्ह 210 गुणिला 5 हा गुणाकार लेकरांनो 1050 वजा चिन्ह x गुणिला 210 म्हणजे 210 x छेदस्थानी x वर्ग, x गुणिला x वर्ग अधिक x गुणिला 5 म्हणजे 5x, समोर हे 1. आता 210x 210x एक संख्या अधिक एक संख्या वजा, जेव्हा त्या संख्या किंवा पद सारखे असतात तेव्हा त्यांचा लोप होतो. अंशस्थानी 1050 उरतात, छेदस्थानी x वर्ग अधिक 5x समोर 1. आता पुढे चला, हे पद या पदासोबत गुणिला स्वरूपात मांडावं लागते. त्याचं कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत बागीला असेल गुणिला स्वरूपात मांडा. हा गणितीय गुणधर्म. या न्यायाप्रमाणे 1050 बराबर हा गुणाकार x वर्ग अधिक 5x. x वर्ग अधिक 5x हे 1050 इकडे नेले की वजा स्वरूपात मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते.
मग आता हे वर्ग समीकरण तयार झालं. गणिताला वर्ग समीकरणाचं स्वरूप प्राप्त झालं. आता या x वर्ग, लक्ष द्या, अधिक 5x आणि वजा 1050 वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिरपदी यांचा गुणाकार करायचा असतो. आणि जो गुणाकार आला त्याचे अवयव पाडायचे असतात. पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी असे निकष असतात. म्हणजे आता वजा 1050 याचे अवयव कसे पाडायचे, तर अधिक 35 आणि वजा 30. लक्ष द्या, अधिक गुणिला वजा वजा आणि 35 गुणिला 30 1050 होतात. बरं, याची बेरीज जर केली, समजा अधिक 35 वजा 30, एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या. म्हणजे 35 मधून 30 गेले 5, चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर अधिक 5. ओके. पाडलेल्या अवयवाप्रमाणे मांडणी x वर्ग अधिक 35x वजा 30x वजा 1050 दोन राशी तयार होतात, ही एक आणि ही दुसरी. याच्यामध्ये कॉमन x निघतो. x कंसामध्ये x अधिक 35 अशी योजना वजा 30 परत कंसामध्ये x अधिक 35 अशी योजना. अर्थ तोच आहे. x गुणिला x x वर्ग हे अधिक चिन्ह x गुणिला 35 35x वजा 30 गुणिला x म्हणजे वजा 30x वजा गुणिला अधिक वजा 30 गुणिला 35 1050. ओके. आता कंसातील x अधिक 35 या x ला गुणिला कंसातील x अधिक 35 या वजा 30 ला गुणिला. म्हणून हे कंसातील x अधिक 35 कॉमन घ्या, कंसाबाहेरील पद कंसात टाका. लक्ष द्या, त्याचाही अर्थ तोच. कसं सर, x अधिक 35 x ला गुणिला x अधिक 35 वजा 30 ला गुणिला. लक्ष द्या, इथं दोन राशी x अधिक 35 बराबर 0 अशी काहीशी रचना करायची असते. x ला एकटं केलं तेव्हा शून्याकडे जाताना हे 35 वजा स्वरूपात मांडावे लागतात. मात्र वेग असं निर्देशित करतो की वेग कधीच ऋण नसतो. मग आता ह्याची सोडवण करा. x वजा 30 बराबर 0, कंसातून काढा x वजा 30 बराबर 0, x ला एकटं करा, शून्यकडे जाताना 30 अधिक स्वरूपात म्हणजे x बराबर 30 धन आले. वेग हा कधीच ऋण नसतो, धन असतो. x म्हणजे काय, त्या गाडीचा मूळ वेग किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद 30 किलोमीटर प्रति तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.